माझे वय 7 वर्ष आहे. आदरणीय परिसर गुरुजन वर्गाने तू उपस्थित माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल म्हणजे माझ्या आईबद्दल सांगणार आहे. आई हा केवळ शब्द नाही तर ती एक भावना आहे. समर्थ रामदासांनी म्हटले, आधी माया मग प्रेम. त्या माझ्या आयुष्यात या मायेचं सागर म्हणजे माझी आई. आई म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आईमध्येच ईश्वराचे रूप मानले गेले जाते. आई या शब्दामध्ये पूर्ण जग सामावले गेले आहे. अनेकदा विचारतो देवाला, काय असते आई? तेव्हा देव हसून म्हणतो, जिच्यात सामावली माझी सर्व सावली ती असते आई. माझ्या आयुष्यातील पहिला गुरु व पहिली मैत्रीण आणि सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझी आई. स्वतःच्या सुखाचा विचार न करता दुसऱ्यांसाठी जगते ती आई. मी आजारी पडल्यावर ती रात्रभर जागून माझी काळजी घेते ती आई. जगात कोणत्याही नात्यात स्वार्थ असू शकतो, पण आईचं प्रेम हे निस्वार्थी व पवित्र असते. आपण कितीही मोठे झालो तरी पण आईचं प्रेम कधी कमी होणार नाही. आपल्या अडीअडचणीमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती माझी आई. आई म्हणजे घराचा कणा असते. ती नसताना घर किती सुने वाटते आपण याची कल्पनाही करू शकत नाही. शेवटी मला इतकेच म्हणायचे वाटते की नभाने किती उंच जावे पण धरणीला विसरून चालणार नाही. पण आपण कितीही मोठे झालो तरी पण आईची माया कधीही विसरणार नाही. म्हणून म्हटले आहे आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. माझ्या आईला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.